इनबीसी न्यूज की ओर से आवाज जनता की यह विशेष कार्यक्रम शुरू किया गया है। हिंगनघाट में नगरपालिका चुनाव के अवसर पर यह संवाद कार्यक्रम आयोजित किया गया है, जिसमें प्रभाग के नागरिकों से सीधा संवाद स्थापित किया जा रहा है। नागरिकों की राय, समस्याएं और अपेक्षाएं जानकर उनकी आवाज को सीधे इनबीसी न्यूज के माध्यम से प्रसारित किया जा रहा है। हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 16 संत तुकडोजी वार्ड बाबूजी एकवा आहे त्याच्या पाठीमागच्या परिसरात आलो। त्या नागरिकांशी संवाद साधूया, त्यांच्या काय समस्या राहून गेल्या। मुझे बताइए अभी आता नगरपालिकेची निवडणुकी लागतील। आम्ही जेव्हा इथून आलो तो यायसाठी रस्ताही नाही किंवा सांडपाण्याचं व्यवस्थापन जे घरगुती नाही आहे, काय म्हणणार तुम्ही? इथे काय समस्या राहून गेल्या? समस्या म्हणजे आमचा रोड पण राहिलेला आहे। पाण्याच्या आता सुरुवात झाली पाणी यासाठी, आणि ढंगाच्या नाल्या पण नाही। पाणी आता सुरुवात झालं। पाणी किती? 3 गुण पाणी येते आम्हाला। 3 गुंठ? 3 गुण तुम्ही लागेल तर चेक बी करू शकता। 3 गुंडाच्या वर पाणी नाही येत आमच्या नळाले। पाणी पुरवठा योजना तर शहरात पूर्ण झाली असं म्हणणं आहे। पूर्ण झाली म्हणते, पण 3 गुंठ पाणी आमच्याकडे 3च गुण पाणी मिळते आम्हाला रोज। 3 बालट्या भरत असतो मी रोज, त्याच्या बाद मध्ये नळ उचक्यावर येते। काय समस्या आहे? इथं रोड नाही आहे, नाल्या नाही, नाल्या नाही आहे, काही व्यवस्था नाही। वार्ड मेंबरला म्हटलं तर वार्ड मेंबर मध्ये हे मतदान आमच्या खेड्यातलं आहे, आम्हाला येत नाही मतदान। मी हालाकी मी 25 वर्षापासून ह्याच एरियात राहतो। टॅक्स भरतो घराच्या, हा नगरपालिकेचा टॅक्स पण भरतो। खेड्यात कसं येते तुमचं मतदान? 25 वर्षापासून त्या मॅडमला मी मतदान करून राहिलो। आज 3री पंचवार्षिक यायची, त्याला जर सांगायला गेलो आपल्या समस्या तर आमच्या तुमचे मतदान नाही येत, मतदान नाही येत। मतदान नाही येत। बजावता मताचा अधिकार नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत कसा नगरसेवक पाहिजे? आता कसं आहे, आमची जे समस्या ऐकून घेईल त्याच पद्धतीचा आम्हाला नगरसेवक लागल, काम करणार। समस्या म्हणजे हा प्रकार आहे, इथे पावसाळ्यात मुलांची शाळेची कार येऊ शकत नाही, व्हॅन नाही येऊ शकत। त्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसात आपण मग मुलाचं व्यवस्थापन कसं करता? शाळेत न्यायचं कसं तरी न्यावं लागतं सर, म्हणजे पडता धडता कसं तरी त्यांना पोहोचवावं लागतं गाडी। आणि काय म्हणणं आहे तुमचं? हे रोड दाखवा ना, हे वाले रोड तर पाहतो आम्ही, परिस्थिती पाहिली, रोड नाही आहे। हे ओपन पेस पहा, किती वेळा हे केलं, नगरपालिकेत गेलो आम्ही, निवेदन आहे देऊन। दादाचं म्हणणं आहे की रवीला आकडे ताई आहे ज्या नगरसेविकाचा पुरवण, त्यांच्यावर दादांनी थेट आरोप लावलाय। त्यांचं म्हणणं आहे का तुमचे मतदानच नाही, पण दादाचं म्हणणं आहे का आम्ही टॅक्सही भरतो, आम्ही मतदानही करतो। लिगली आहे ना, मतदान आहे, टॅक्स पावते, लिगली आम्ही सगळं केलंय। म्हणजे जबाबदारी झटकत आहे का नगरसेवक, असं म्हणणं आहे का? नगरसेवकच नाही आमच्या इकडे, नगरसेवक नगरपालिकेमध्ये हे लक्षच नाही। नगरपालिकेमध्ये सध्या काहीच कार्य चालू नाही असं म्हणणं आहे। इथून जातच नाही। क्या बोलेंगे सर? सिर्फ आश्वासने मिलती है कि हम कर देंगे, ये ओपन स्पेस गाई चरतात आणि ते साप, मोठमोठे साप येतात, लेकिन कोई आके देखते नहीं। आश्वासन के बाद में यहाँ पर कुछ भी नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ। आश्वासन दिया नहीं, आए नहीं 4 साल से। मैं किती वर्षापासून नगरसेवक आले इथे? 4 वर्षापासून मी इथं राहत आहो। 4 वर्षात नगरसेवक दिसले कुठं? नाही, आलेच नाही ना 4 वर्षात। काय दादा, नगरसेवक कच्चं खडीकरण केलं तेव्हा आले होते, खडीकरण केलं रोडचं। साहेबाकडे गेलो आहे आम्हाला खडीकरण, कुणावर साहेबाकडे गेलो तो आम्हाला हा रस्ता कच्चा टाकून दिला त्यांनी, त्यांचा आम्ही धन्यवाद बी केला आहे। मी काय म्हणतो, रोड इथपर्यंत केला पण तिकडे समोर परिस्थितीच नाही दादा बरसाची। आता या सरांचं म्हणणं आहे का आम्ही पडत झडत हो ना, आम्ही मुलं बाळ आपले मुलं शाळेत मुलं पडत झडतच न्यायला लागते। काही वेळा मुलं पडते तर त्याचे हात धरून त्यांना गाडीपर्यंत पोहोचून द्यायला लागते, अशी परिस्थिती आहे आमची। खडीकरण झालेलं आहे, पण ज्या पद्धतीने बनायला हवा होता त्या पद्धतीने त्यांनी बनवलं, म्हणजे खडीकरणही व्यवस्थित झालं नाही। जाताना मुलीच्या सायकली असे स्लिप मारतात। सर मला सांगा, आता नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 तारखेला आपण मतदानाचा हक्क बजावणार आहे, बजावू ना। काय नाही, पण एक की जे आम्हाला थोडस समस्या जाणून घेतल्या पाहिजे, बस आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही पाहिलेले आहे नगरसेवक वगैरे की ते आठवड्यातून 1-2 दिवस भेट देतात, समस्या विचारतात, पण इथे असं काहीच नाही आहे। असं काहीच नाही आहे। पाणी निघायसाठी
सांडपाण्याचं व्यवस्थापन नाही आपल्या घरून जे ड्रेनेजचं काहीच नाही आता. काहीच नाही पाणी. आम्ही पाईप टाकला आहे, गड्डे करून ते पाणी मुरवत असते तिथे. गड्डे करून आम्ही पाणी सांडपाणी मुरवत असतो. आम्ही स्वतः चंबर रात्रभर पूर्ण मच्छर घरी येतात. ते सांडपाणी इथे जमा असल्यामुळे टाके छोटे छोटे केले आम्ही. आणि बाजूला अशी विहीर असल्यामुळे ते विहिरीत पाणी तेच जाते खराब. विहिरीत आरोग्याचा मोठा निर्माण आहे. आणि मोठे विहिरीतलं पाणी तर पिऊ नाही शकत आम्ही. पण दादाचं म्हणणं आहे का तीनच गुण भरण एवढं पाणी येते. हो, आतापर्यंत समस्या आमच्या भयंकर होत्या. आता थोडं त्यांनी नळ चालू केला. अर्धा तासाच्या वर पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असं म्हणणं आहे. पण पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यावर हा प्रश्नच नव्हता पण नागरिकाला पाहिजे होता. आवश्यक असलेला घरगुती पाणी पुरवठा सध्या होत नाहीये. मला सांगा, पाणी पुरवठा योजना जी होती करोडो रुपयाची योजना होती, ते पूर्ण झाली असा दावा आहे. पण तुम्हाला पाणी नाही येत आहे तेव्हा हे पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असं कसं म्हणाल? आता त्यांचं असं म्हणणं आहे. मला सांगा दादा, एक महत्वाचा ना आखरी प्रश्न आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावं ही मोठी परिस्थिती इथं निर्माण झाली होती शहरात, पण मेडिकल कॉलेज आज नाही आहे. मेडिकल कॉलेज जर इथं झालं असतं तर या प्रभागाची किंवा या परिसरातली प्रगती झाली असती का असं वाटते का? होऊ शकते, पाहायला पाहिजे होतं. म्हणजे जवळजवळ असतात मेडिकल कॉलेज तर भाग थोडासा व्यवस्थित डेव्हलप झाला. काय म्हणणं आहे तुमचं मेडिकल कॉलेजच्या? मेडिकल कॉलेज जर या भागात आलं थोडीशी परिस्थिती बी इकडली सुधारली असती, रोड वगैरे नाल्या वगैरे झाल्या असत्या या भागामध्ये. आणि तुमचं काय म्हणणं आहे दादा, मेडिकल कॉलेज इथं आलं असतं काही प्रगती झाली असती? झाली असती, नक्कीच झाली असती. व्हायला पाहिजे होतं. तुमचं दादा? सगळ्याची इच्छा होती व्हावं नाही, मेडिकल कॉलेज शहरामध्ये व्हावं म्हणून. कारण आता ते आज इथे नाही आहे. बरेचसे लोक बेकार पडून आहे. आणि बेकारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आज काही ना काही त्याचं बेनिफिट मिळालं असतं. 4 लोक तिथे व्यवस्थित काहीतरी धंदा बिझनेस कोणताही केलं असतं, हे माझं म्हणणं. मला सांगा, नगराध्यक्ष यावेळेस महिला नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. त्यांचा जाहीरनामा काय असावा? शहरात बेरोजगारी म्हणा किंवा शैक्षणिक दालनं नाही आहे मोठे, त्या हिशोबाने काय प्लॅटफॉर्म, काय आश्वास, म्हणजे त्यांना काय संदेश द्याल? कुठले जे आहे त्यांचा जाहीरनामा असावा? नाही, त्यांचा जाहीरनामा म्हणजे त्यांनी प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक वार्डाची परिस्थिती जाणून घ्यावी, की कुठे आपल्याला कमी पडलो का नाही, म्हणजे कुठे आपल्याला समस्या त्यांनी पाहून घ्यावी, की आपल्याला हे कार्य करणे आवश्यक आहे जनतेच्या हिताची. जाहीरनामा असावा असा सरांचं म्हणणं आहे का? नगरसेवक नगराध्यक्षाचा जाहीरनामा असावा का? त्यांनी 8 दिवसात 15 दिवसात नागरिकांच्या समस्या ज्या राहिलेल्या आहेत त्या सोडवायलाच पाहिजे. कारण आमच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. बेरोजगाराचं शहर म्हणून ओळखलं जाते. रोजगार ना सर, ही गोष्ट खरी आहे ना. बेरोजगारचं शहर आहे हे वाला, हातमजुरीवाल्याचं शहर आहे. पण काय सर्व समस्या आहे. नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले, काही त्यांनी काहीच नाही सर, काही लक्ष देत नाही इकडे. काही भागात नगराध्यक्ष ज्या महिला नगराध्यक्ष हो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे ना त्यांनी. नाही नगराध्यक्ष तर कधीच आले वाटू, फक्त पहिला जो नगराध्यक्ष होता तो कधीच नाही दिसला. कधीच नाही, फक्त नाव कधीच नाही, फक्त नाव माहिती आहे त्यांचे. फक्त ते कधीच आपल्या वार्डात फिरले नाही, कधीच नाही फिरले. भला कोणावर साहेब आमच्या वार्डात रोड बनला, उद्घाटनाच्या वेळेला आले आहे. आपल्या वार्डातल्या समस्या मार्गी लागायला पाहिजे. नवीन नगरसेवकांना काय संदेश द्या आमच्या नवीन नगरसेवकांना? हे आमची एक विनंती राहील की त्यांनी यावं आणि काय व्यवस्था परिस्थिती आहे. प्रभाग पूर्ण मागासलेला. आम्हालाही असं वाटतं की आम्ही कोणत्या एका खेड्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाई चरत आहे इकडे बघा, गाई चरत आहे, इकडे साप येतात, अनेक समस्या आहे. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्या समस्या आजपर्यंत कोणी समजून घेतलं नाही. माता पिटलो आम्ही, काही फायदा नाही. शेवटी त्रस्त होऊन गेलो. जाऊ द्या, पाहून घ्या तुम्ही. ही परिस्थिती असते की दररोज एक साप आम्हाला पाहायला मिळतो. पकडा लागते सर, पकडणेवाल्याला बोलवा लागते. ही परिस्थिती आहे आणि ही चालूच आहे. कोणी इकडे लक्ष देत नाही. आणि एकूणच आपण प्रभाग क्रमांक 16 संत तुकडोजी वार्ड आवाज जनतेचा NBCN न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमात आलो होतो. नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा
त्याच मार्गी लागल्या नाही. नागरिकांचं म्हणणं आहे का आम्ही शहरात राहतो की खेड्यात राहतो. पावसाळ्याचे दिवस असो, आमच्या मुलांना ज्या शाळेत जायचं आहे व्हॅननी किंवा यांनी सोडायचं, पडत झडत मुलांना न्यावी लागतं. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मुलांना नेताना खूप मोठा त्रास आहे. तर या मूलभूत गरजा, सांडपाणी व्यवस्थापन असो किंवा नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे, पण मोठ्या मुश्किलनं 3 गुंड येईल अशी नळाची परिस्थिती आहे. एकूणच या मूलभूत गरजापासून मागील नगरसेवकांनी इकडे लक्षच नाही दिलं. नागरिकांचं म्हणणं आहे का नगराध्यक्ष, नगरसेवकांनी आमच्या परिसरात लक्ष द्यावे आणि आमच्या परिसरात ज्या मूलभूत सुविधा आहे त्या नागरिकांना द्यावे. अनेक नागरिकांचं म्हणणं आहे का आम्ही मतदाता आहोत, पण मतदाता असल्यानंतर ज्या माजी नगरसेविका होत्या त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही आमचे मतदाताच नाही, तुम्ही येतच नाही, त्याच्यामुळं आम्हाला काही घेणे देणे नाही, असंही काही नागरिकांचं म्हणणं होतं. पण हे जे आहे नगरपालिकाच्या मूलभूत गरजा मिळाव्या म्हणून आपला नगरपालिकाचा टॅक्ससुद्धा भरतात. आपले जे मतदानसुद्धा इथं नोंदवतात. पण एकूणच या परिसराकडे लक्षच दिल्या गेल्यामुळे नागरिक त्रस्त आहे. हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आलो होतो. बाबूजी एकवा या परिसरात नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण बाबूजी एकवा या परिसरात आलो. ज्या महिला आहे त्यांना पाण्याचा जो मोठा प्रश्न जाणवत आहे. महिला बाबूजी एकवा या ठिकाणी येऊन पाणी घेऊन जातात. ताई मला सांगा, पाणी भेटत नाही आहे, काय समस्या आहे या परिसरात? आमचे नळच नाही येऊन राहिले ना, 3 वर्ष झाले. तर 3 वर्ष आता पाईपलाईन पण जोडली, 15 दिवस झाले तरी पण पाणी नाही येऊन राहिलं. ही समस्या कुठून मार्गी लावता तुम्ही? आता जेव्हा निवडणूक राहील ते लोक आमच्याकडे मतदान मागायला येईल त्यावेळेस आम्ही ह्या समस्या मांडू. आमच्याकडे नळ तर नाहीच आहे, पण नाली पण नाही, रोड पण नाही आहे. पावसाळ्यामध्ये आम्हाला त्रास होते, इथं चिखल होते. ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. व्हायलाच पाहिजे ना. मतदान जेव्हा मागायला येते तेव्हा जे मतदान मागायला येते त्यांनी ह्या समस्या आमच्या सोडवायला पाहिजे. नाल्या नाही आहे आमच्या इकडे, पाणी वाहूनच राहिलं आहे ना. माझ्याच घराजवळ पाणी आहे. सांडपाण्याचं व्यवस्थापन नाही आहे का? नाही, बिलकुल नाली नाही. रोडची एवढ्या स्कूल बसेस येते इथे, पोरं हे इथे उभे राहते मुलं. बरसातीच्या दिवसात काय परिस्थिती असते? मुलं इथून जात नाही, गाड्या सुद्धा जात नाही तिकडे. तर मुलं हे इथे आमच्या घरासमोर राहते, छोटे छोटे गाड्या, असं पूर्ण गार्डन राहते इथे. काय म्हणणं आहे ताईचं म्हणणं आहे का बरोबर आहे त्यांचं? सत्य परिस्थिती आहे. नगरसेवकांनी हे परिस्थिती तुमची जाणून पूर्ण मार्गी लावायला पाहिजे होती ना. हो, नाही लावली. आता येणारी निवडणूक आहे, कशी पाहता? म्हणजे ह्या समस्या त्यांना सांगणार का? हो, सांगाच लागेल ना. आम्हाला ह्या रस्त्याने जावं लागते ना. आमचा संपर्क ह्याच रस्त्याने आहे ना. मेन रोड हाच आहे. मेन रोड हाच आहे. हा रोड पहिले करायला पाहिजे त्या लोकांनी. झालाच नाही का? रोड झाला 6-7 वर्षाच्या आधी, पण आता परिस्थिती खूप गंभीर आहे ना. म्हणजे पूर्ण रोड, बांधकामाचे ट्रक सगळे इथूनच येते ना, त्यामुळे रोड पूर्ण बेकार झालाय. नाही, आम्ही याच्या पाठीमागच्या परिसरात तिचं म्हणणं आहे का शाळेत जेव्हा मुलांना आम्ही पावसाळ्याच्या दिवसात सोडतो, पडत झडत जावं लागतं. हो, बरोबर आहे त्यांचं, 100% बरोबर आहे. आम्ही पाहतो ना, एवढे गाड्या सुद्धा फसती इथं या ठिकाणी. पण नळ तर येतच नाही, पण सांडपाणी आणि रोडची समस्या सर्वात जास्त आहे इथे लहान मुलांसाठी. त्या तिकडे नोकरकरच्या घराजवळ एवढं मोठं पाणी असते. आम्हाला गाड्याही चालवता नाही येत ना, 2 व्हीलर सुद्धा नाही चालवता येत इथं. ताई मला सांगा, पावसाळ्याच्या दिवसात गंभीर परिस्थिती असते. ही परिस्थिती जी आहे सुधारायला पाहिजे होती, अशी परिस्थिती सुधारली नाही. येणारा नगरसेवक कसा पाहिजे तुम्ही? ही परिस्थिती समस्या सोडवणार. हो, आमच्या समस्या सोडवणारा पाहिजेच नगरसेवक. गोडी गुलाबीनं मत नाही घेणारा पाहिजे. नाही, तसा नाही पाहिजे. वार्डाचे काम केले पाहिजे, वार्डातले काम केले पाहिजे जे लोकांसाठी आहे. रोड असो किंवा सांडपाणी असो किंवा पाण्यासाठी तुम्हाला बाबूजी एकवामध्ये येतं. प्याच्या पाण्यासाठी प्याच्या पाण्याची समस्या आहे. प्याचं पाणीच नाही, जे नळच नाही. 3-4 वर्ष झाले नळाची फिटिंग झाली, पण एकही थेंब पाणी नाही. एकही थेंब पाणी नाही. आम्ही तर 10 वर्ष झाले जेव्हाच इथं राहायला आलो आहे ना, त्यावेळेस पासून इथूनच पाणी नेत आहे आम्ही. तेव्हा पहिले नळ नव्हते, नंतर नळ आले, पण आले एखादी वर्ष नळ, त्याच्यानंतर आता एकही थेंब पाणी येत नाही. नळापेक्षा आम्हाला रोडची आणि नाल्याची समस्या आहे. कारण आमचं सांडपाणी हे माझंच पाणी आहे, वाहत आहे, हे माझ्याच घरचं आहे, माझ्याच घरचं आणि बाजूच्या घरचं आहे.
पण पाणी जायला जागाच नाही तर आम्ही तरी काय करणार आहेच ना. पण आता आमच्या जवळ हेच नाही आहे ना, काय करावं म्हणून. या गोष्टी नगरसेवकांना समजायला पाहिजे होत्या. ज्या वेळेस आता आमच्याकडे माझ्या घरी 4 मतदान आहे तर मी बोलणारच ना, ह्या समस्या बोलणार. ज्या वेळेस येईल ते लोक निवडणुकीच्या वेळेस फिरणारच ना, त्यावेळेस आम्ही सगळं बोलणार त्यांच्यासोबत. आम्हाला सांगा, नगराध्यक्ष म्हणून या महिला पहिल्यांदा हिंगणघाट नगरपालिकेत बसणार आहे, तर महिला म्हणून त्या नगराध्यक्ष ज्या कोणी होता येईल त्यांना काय संदेश आहे तुमच्याकडून? संदेश काय, आमच्या समस्या सोडवायला पाहिजे, सोडवायला पाहिजे. आता तुम्ही स्कूल बसेस बघा ना किती जाऊन राहिल्या तुमच्या समोरून. हा म्हणजे इकडे जे लेआउट आहे ना सगळे आमच्या समोरूनच, मेन रोड हाच आहे, तिकडले पेक्षा हाच रोड जास्त चालते. एकूणच आपण प्रभाग क्रमांक 16 बाबूजी एकवा या परिसरात आलो होतो. नागरिकांना पायपीट करावं लागते पाण्यासाठी. महिला ज्या आहे निरंतर 10 वर्षापासून पाणी मिळावं याच्यासाठी झुंज करताय. तर सांडपाणी व्यवस्थापन असो किंवा रोड असो, हे मोठी समस्या या ठिकाणी आहे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात प्रचंड असे मुलं जे आहे शाळेत जातात, पण शाळेत जाताना त्या मुलांना सोडताना कठीण परिस्थिती, जे पडत झडत परिस्थितीत शाळेच्या ॲटोपर्यंत न्यावं लागते अशी परिस्थिती आहे. पण जे नगरसेवक झाले त्यांनी याकडे लक्षच नाही दिले. पण येणाऱ्या नगरसेवकांना आम्ही याबद्दल ज्या विचारू असं या महिलांचं म्हणणं आहे. इन BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.